तर गाईज गुड आफ्टरनून. आत्ता ब्लॉग मी स्टार्ट करते म्हणजे सकाळपासून झालंच नाही, कारण की फार्म हाऊसवर डायरेक्ट आलो. म्हटलं आता इथं येऊनच ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुम्हाला पण सांगूया कशासाठी आलो आहे आम्ही. ॲक्च्युली 2 ते 3 दिवस झालं मी आलो नव्हतो आणि मम्मीचं दाढ दुखायला लागलं, त्यामुळे पण मम्मी पण आली नव्हती. तर मम्मी आणि मी आणि सिया तिघंजण आलो आहे. म्हटलं पहिला झाडांची अपडेट कशी आहे, कारण की पावसामुळं झाडं कशी झाल्यात बघूया म्हटलं. तर पहिला मी आता मागं आलो आहे आणि आता सगळी झाडं बघून घेतलेली आहेत. झाडं तर चांगले आहेत, पण पाणी जरा जास्त असल्यामुळं नाही कसं व्हावं लागले गाईज. आता इथं काळं रान असल्यामुळं निचरा होत नाही व्यवस्थित, त्यामुळे जरा असं चिक्कल आहे. थोडं इकडं मागं आले तर त्याने पण येऊन इकडं बसलं, पुढं बसले होते कट्ट्यावर. तर तुम्हाला सांगतो मक्का लावला होता बघा, की मक्क्याची ग्रोथ बघा कशी आहे. 1 लाईन लावल्या मम्मी त्यांनी, 1 लाईन लावून बघूया आलं ठीक नाही अशा उद्देशानं लावलं होतं. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो हे मोर आवळ्याचं झाड पण आता जरा असं चांगलं झाले बघा, हिरवं दिसायला लागले. आणि काल परवा मम्मी पप्पा आले होते ना, तर आळूचं बघा रोपं आणली होती आपल्या इकडून, तर ते पण लावलेले आहेत बघा इकडं. हे बघा इथं आता आळू का लावलाय सांगतो तुम्हाला, कारण की इकडं एक तर ती पाईप कधी निघली का नाही तर इथं पाणी होते, तर त्या पाण्यात मग ही आळूची रोपं चांगली येतील त्या उद्देशानं आम्ही इथं लावलेले आहेत. आणि इकडं नारळाचं झाड पण आहे, नवीन लावलं होतं. आता ही झाडं पण चांगली लागू झाले. आणि तुम्हाला दाखवतो केळीचं झाड जे होतं का नाही ते पण बघा आता किती पानावर आलेलं आहे. हे बघा 6 पानावर झालेलं आहे बघा गाईज. 1 ते 2 पानं होती फक्त, ते पण लावताना तुटल्यागत झालं होतं. आम्हाला भीती होती की वाळून जाईल, पण आलेलं आहे बघा चांगलं. किती ग्रोथ भारी झाली बघा. आता ह्याला फळ लागते का नाही कसं आहे काय माहीत, आता बघूया. आता ह्याची व्हरायटी कोणती आहे काय माहीत नाही. आम्ही एका ठिकाणी शेतातूनच आणलेलं आहे, असं शेतातून काढलेलं जे असते का नाही ते साईडला ठेवलं होतं, तर त्यात ही रोपं आली होती, तर त्यातलं मी घेऊन आलो होतो. 1 रोप मला दिसत असेल बघा मोठा. हे बघा हत्तीघास पण आलेला आहे उगवून. आणि हे भोपळ्याची वगैरे वेलं लावली होती का नाही ती पण आहेत, पण एवढी खास असा रिझल्ट नाही, म्हणजे ग्रोथ अशी दिसत नाही आहे बघा. तर इथं एक मोठं लाल भोपळ्याचं आपला आहे बघा, इथे एक आहे मध्ये हे टरबूजचे बी पण आहेत. तर बघा आणि अंजीरचं झाड पण बघा आता चांगलं फुललं आहे आणि त्याला बघा अंजीर पण एक लागलेलं दिसते. आता बघूया कशी ग्रोथ होते ह्याची. पुढं तुम्हाला दाखवतो आता पुढं काय आणि कसं लावले मम्मी पप्पांनी ते तुम्हाला आता दाखवतो. मी पण आलो नव्हतो ना 2-3 दिवस, तर मला माहीतच नाही काय चालू आहे यांचं. ॲक्च्युली काय काम चालू होतं तुम्हाला दाखवतो. काय झालं तर तुम्हाला सांगतो. हे जे आपलं आतले रूम आहेत ना, तर स्लॅबला गिलावा केला नव्हता, तर गिलावा केला नसल्यामुळं काय झालं त्याला पुट्टी करावी लागली. तर ते पुट्टी केलेलं आहे ती पण तुम्हाला दाखवतो थोडं. पहिला झाडं काय लावलं ते दाखवतो चला. हे बघा हे आपलं पामची झाडं तर तुम्हाला दाखवलीच होती मी. आणि इकडं बघा पप्पांनी रेडी केले बघा बेड, आणि इथं पण आता काय तर लावणार आहेत मम्मी पप्पा. ह्या साईडला गवारी आणि भेंडीची ग्रोथ बघू शकता तुम्ही. वांग्याची रोपं काय आली नाहीत जास्त, पाण्यानं रोपं काय झाली काय मरून गेली. मग आता थोडीफार आहेत रोपं बघा. आता हे एक मोठं रोप झाले, आता हे बघूया कोणतं आहे. इथं थोडीफार रोपं झालेत मोठी, आणि गवारीची पण ग्रोथ चांगली आहे. आणि भेंडी तर बघू शकता तुम्ही, पूर्ण भेंडी सगळी उगवून आलेली आहे. आणि त्या साईडला बॅक साईडला आहे ना मम्मीनं पालक पण लावलेले आहे, पालक पण आलेले आहे. आणि ह्या साईडला बांधाच्या कडेने ही अशी पूर्ण लाईन आहे ना कोथिंबीर लावलेली आहे, ती पण आलेली आहे. तर बघा पालकची ग्रोथ बघू शकताय तुम्ही, पालक किती चांगली आलेली आहे बघा. पूर्ण अशी कडेने पालक लावलेले आहे आणि मध्ये ही भेंडी आहे वफ करून. ह्याची पानं आता खालची वाळा लागल्यात, काय झाले काय माहीत नाही. बघा हे दोन्ही पामच्या झाडांची खालची 2 पानं वाळल्यात, मे बी मॅच्युअर झाले असतील. वर तर नवीन ग्रोथ पण चालू आहे. आणि ह्याला ह्युमिक ॲसिड पण सोडलं होतं मी, पण आहे लागू तर झालेलं आहे, कारण की वरची ग्रोथ चांगली चालू आहे, नवीन ग्रोथ पण चालू आहे, त्यामुळं काय डाऊट नाही आहे. तर ही पानं मे बी मॅच्युअर झाले असतील त्यामुळे वाळले असतील. बाकी आपली ही कोना कारपूसची झाडं तर बघा किती हेवी झालेले आहेत, किती मोठी झालेली आहेत बघा. ह्या साईडची थोडी ग्रोथ कमी आहे, इकडची पण चांगली आहे, पण ह्या साईडची जरा कमी आहे. गाईज तुम्हाला आणखीन एक दाखवायचं होतं. आम्ही जी हळद लावली होती, म्हणजे हळकुंड आपल्या टेरेस गार्डनवरनं जे हार्वेस्ट केलं होतं ना, ते हळकुंड आम्ही इथं आणून लावलं होतं ना सिया आणि मी, ते पण उगून आले. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. हे बघा हे एक हळकुंड आहे,
आणि त्या साईडला एक आहे बघा, ते एक आहे. अशी हळद पण आलेले आहे आणि हा इकडं पण आहे बघा गाईज. म्हणजे हे बघा पालक अशी कडनं लावल्या मम्मीनं आणि हे कोथिंबीर लावल्या बघा अशी. असं ना गाईज मम्मी पप्पा दोघं पण आले ना तर गप बसत नाही, काय तर त्यांचं चालूच असते गाईज लावायचं वगैरे. तर असं बघा आत्तापर्यंतची अपडेट आहे. आणि आता फार्म हाऊसचं काय काम चालू आहे तुम्हाला सांगतो चला. ॲक्च्युली काय झाले, आता आतून पुट्टी करायची का नाही करायची ते चालू आहे आमचं. मी म्हणते करूनच टाक्या, होते तर होऊन जाऊ दे. आणि झाल्या कुठली पुट्टी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे छतचं असं सगळं आतून पुट्टीचं काम झालेलं आहे दोन्ही रूमच्या. हे बघा फक्त आता खालच्या बाजूचं पुट्टी करायचं का नाही ते चालू आहे अजून आमचं ठरवायचं. मी म्हणतोय करूनच टाक्या, कारण की हे जे चिरा वगैरे आहेत ना ते आपण दिसणार नाहीत. पुट्टी केलं का नाही तर आणि लोक चांगला येते. आणि म्हणजे मेन म्हणजे आपल्या भिंतींची पण लाईफ चांगली होत्या पुट्टी केल्यामुळं. दोघीजण बसलेत कसं उन्हात येऊन बसल्यात निवांत. ही झाडं एवढी राहिलेत आहे ना, मग एवढी झाडं लावायची राहिलेत बघा गाईस. इथं उन्हात हां मग काय व्हावं लागले गाईस सांगतो तुम्हाला. जर कडेला लावलं तर पाणी जास्त होऊन मग ते वाळू शकतात. हां त्यामुळं मग हां होयच की. हे बघा आता इथं आम्ही हलकसं ऊन पडले आणि इथे येऊन बसले आम्ही. मला काय झालं मम्मीचं दाढ सुजल्या ना तर ते डॉक्टरांनी सांगितले की दाढ काढावी लागणार. हा 3 दिवसाचा कोर्स पण दिलाय. तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग दाढ काढायची प्रोसेस चालू होणार आहे. कारण की दाढ खूपच खराब झालेली आहे. मध्यंतरी मम्मीला बोललो होतो आम्ही, पण तिला भीती वाटते त्यामुळे ती नकोच म्हणते. ते पहिल्यांदा दाढ दुखायला लागले होते त्यावेळी गेलते ना मी. त्यावेळी त्यांनी दाढ बघितली अशी ठोकून बघितली, ठाण 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 आवाज आला. इथं माझं डोक्यात एवढं दुखायला लागलं त्या आवाजानं. आणि ते भिवून का नाही मी गोळ्या तेवढ्या आणल्या, त्यानंतर मी कधीच गेली नाही. आणि मग आताही अचानक परवा दिवशी सुजल्या. मग काल रात्री जाऊन गोळ्या औषध घेऊन आलो. आज सकाळी खाल्ली, जरा आराम केला आणि मग म्हणलं जरा शेतात जाऊन या बघून. काय की काका गेल्यात गावाला, आमच्या गावाकडे गेल्यात. तर म्हटलं हे बघा आता जरा सुजन कमी झाल्यामुळं म्हटलं चल जरा आता जरा बरं वाटायला लागले आणि दुखायचं पण राहिलंय तर शेतात बघून या. तर सियाला आणलं आणि ती म्हणली मी पण येते. तर मग तिचा डब्बा घेऊन आलो तिला जेवायला इथं. मग आता ती खाल्ली आणि बघा मागे बसल्या बघा. हा कार्टून बघत बसलो. तर गाईज आता आम्ही इथं का बसलो तुम्हाला सांगतो. कारण की आमच्या दोघांचं चालू आहे डिस्कशन कशाचं सांगतो तुम्हाला. किचन बनवायचं आहे आपल्याला. म्हणजे किचन म्हणजे कसं बनवायचं आहे तुम्हाला सांगतो. आपलं म्हणजे गावी कसं असते का नाही छोटंसं किचन तसं आम्ही इथं बनवणार आहे. आता तेच ठरवायला बसले आम्ही, कुठं बनवायचं आहे कसं बनवायचं आहे. बसून स्वयंपाक पण करायला पाहिजे, बसूनच सगळ्याला वाढायचं जेवायला. म्हणजे जेवणार पण आम्ही तिथंच असं. कसं आहे आधी सगळं मोठी कामं करून घेतो, खिडकी दरवाजे फरशा राहिल्या त्या, टॉयलेट बाथरूम चालू करून घ्यायचं, पूजा घालून घ्यायची, सत्यनारायणची पूजा घालायची, त्यानंतर ह्याला लागणार. म्हणजे पावसाळ्यात तर काय जमणार नाही. पुढच्या मे महिन्यापर्यंत म्हणजे किचनचं काढू. जवळजवळ 4.25 फूट उंची ठेवलेली आहे. आता टोटल फरशीला म्हणला तर 4.5 फूट होईल फरशीपर्यंत. तर मग असं उंची ठेवलं. मग त्या उंचीमुळे काही काळजी वाटत नाही मला आता. मग किचन पण ह्याला असं लागूनच अशी उंची करून घ्यायची आणि सारवायचं करायचं. म्हणजे कसं उभारा पण येतो ना आपल्या गुडघ्याला, गुडघ्यांना पण त्रास होत नाही. आज आपण आहे, आज आता समजा मी आहे, उद्या पोरी पण म्हातारे होणारच की. मग त्यांचं पण उभं राहून 40 झालं वय, 40 वय झाल्यानंतर गुडघे दुखायला चालू होतात. मग माझं तर आता 10 वर्ष होत आले गुडघे आणि जॉईंट पेन दुखतात. मी कशी तर ढकलत आणलं इथं. मग आता म्हणलं नको, आता आपण बसूनच करायचं आणि सगळ्यांना स्वयंपाक बसूनच करून वाढायचा तिथल्या तिथं खायचं पण सगळेजण. तर असं प्लॅनिंग मध्ये आहे आमचं. तर बघूया. आणि आता जोपर्यंत करायला घेत नाही हातात तोपर्यंत आपल्याला आयडिया येत नाहीत. त्यामुळे म्हटलं आम्ही आता अजून कसं कसं नवीन होत ते आता विचार जसे जसे जमतील, मम्मीचे काय विचार असतील, आमचे काय विचार असतील, ते त्यातनं एक आम्ही चांगलं बेटर सोल्युशन काढणार. तर बघूया आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच ते कसं कसं करणार आहे आम्ही. तर काही झालं असं वाजले आम्हाला 6 तिथंच शेतात. तिथं ब्लॉग मला करायचं झालं नाही कारण की काय झालं सांगतो तुम्हाला. तर पाऊस चालू झाला ना, कंटिन्यू पाऊस होता 4 पासून. पण आम्ही म्हटलं की थांबेल मग निघूया, थांबेल मग निघूया. पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की रेनकोट घाला
पटपट आणि निघायची तयारी करूया. मग 6ला आम्ही डायरेक्ट निघलो आणि इथं आलो. लवकर का निघालो तर सिया होती आपल्या संग. सिया होती. पाऊस मोठा जर आला तर रस्त्याला अडकायला नको, त्यामुळे म्हटलं की बारीक पाऊस आहे. रेनकोट आमची तिघांची होते तर आम्ही गाठले, रेडी झालो आणि निघालो. इथे येऊन मग परत ब्लॉग आत्ता मी स्टार्ट करते. आणि आत्ता मम्मीचं चालू आहे बघा स्वयंपाकाची तयारी. आणि आज मम्मीने काय केलं सांगतो मला, डाळ भात केलेला आहे, वरण भात मस्तपैकी. वरण भात खायचं. हा गाओ प्रभू के गुण गाओ. तर काय असं आहे म्हणजे हा ह्या दिवसात म्हणजे असं वरण भात, कढी भात असं हलकं फुलकं गरम गरम भारी वाटते. पिठलं भात. पिठलं भात. काय मम्मी वरण भात केल्यास तर पापड पण तळ की. जोडीला पापड तळूया. हा बघूया. कसं आहे गाईज, वरण भातासोबत पापड असायलाच पाहिजे. हा हा. आणि ह्या दिवसात तर म्हणजे असं पापड भजी हे खायची काय वेगळीच मजा आहे. बाहेर पाऊस चालू असते आणि इकडं आतमध्ये आपल्याला मस्तपैकी गरम गरम भजी पापड असं गरम गरम डिशेस काय तर खाऊ वाटतं. आपल्याला म्हणजे वातावरण सगळं गरम, बाहेरचं थंड असतं. थंड असते. आणि गरम गरम खाले की थोडे म्हणजे आपल्याला म्हणजे हेल्दी राहायला मदत होते. हेल्दी राहतं. तर सांगते काय सिया मला 8-10 दिवस मला मागं लागल्या की आई पाणीपुरी कर. पण असं वातावरण झाले ना तर त्या थंड वातावरणात पाणीपुरी नको वाटायला लागले. तर बघू एखाद दिवशी उन्हासारखं जरा वातावरण झालं की दुपारी लगेच करूया आणि खाऊया. याचं आल्या काय चालू झाले बघा, इकडं स्टडी करायचं चालू झालं. पण बघा इकडं अशी रफ बुक घेतलंय आणि बघा स्टडी करत बसलाय आहे की नाही मुला. काय करते मूल? अभि करते.